सिंपल आणि टेम्पटिंग, आणि ही भाजी जास्त हिवाळ्यामध्ये येते आणि आरोग्यासाठी फायदेमंद आहे भाजी. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आणि आता मी मेथीची भाजी बनवण्यासाठी मेथी काढून घेते. सूप घेतला आहे आणि ही मेथी खूप मोठी झाली. मी मागच्या वेळी व्हिडिओ टाकले होते आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहिली असेल मी हार्वेस्ट केलेली होती मेथी. आता फुलंही यायला लागलेली आहेत आणि ही मेथी आहे ना, पूर्ण मेथी कोवली आहे. आपण बाहेरून ज्यावेळी मेथी आणतो ना, ती कशी आणतो माहिती आहे, आपण फक्त पानच घेतो. ह्याची डेंटल आहेत ना एकदम मऊ आहेत, म्हणजे एकदम सॉफ्ट आहेत. त्याच्यामुळे मी मोडू शकते, एवढी सॉफ्टली आहेत. आता एवढी भाजी मी काढून घेतलेली आहे मेथीची, बास झाली, भरपूर एकदम सॉफ्ट आहेत. आत्ता ही मेथी आणलेली आहे ना, ह्या मेथीचे ना मी पराठे तरी बनवून घेणार, नाही तर ठेपले, आणि भाजी तर बनवणार आहे. तर भाजीमध्ये मी काय मिक्स करून घेणार आहे माहिती आहे, पनीर नाही तर टोफू आणि बटाट मिक्स करून भाजी बनवणार आहे. खूप भारी होती ती भाजी. आणि ठेपले तर मेथीचे तर खाल्लेच असाल, एक नंबर होता, टेम्पटिंग होतं. होती ना ती वॉश करून घेतली, जेवढी माती असेल ना ती काढून घेतली, आणि जेवढी भाजी मला ठेपले बनवायला घेणार आहे ना तेवढी भाजी घेणार आहे आणि ती कट करून घ्यायची. आणि हा मी टोफू बनवलेला होता, तीही मी व्हिडिओ टाकलेली आहे. टोफू कसं बनवायचं टोफू कसं बनवायचं तीही मी व्हिडिओ अपलोड केलेली आहे. आणि मी हे ना सोडून ठेवलेलं आहे टोफू, कारण की मी जास्त बुर्जी बनवत असते, सो त्याच्यामुळे मी सोडून ठेवले. नाही तर तुम्ही वडीही बनवून ठेवू शकता. आणि टोफू कसं बनवायचं तेही मी व्हिडिओ अपलोड केलेली आहे आणि छोटी ठेवलेली आहे. फक्त लॉंग जास्त होईल म्हणून मी छोट्या छोट्या पार्टमध्ये बनवलेले आहे लॉंग व्हिडिओ. आत्ता मला जेवढी मेथी लागेल ना तेवढी मेथी मी बारीक कट करून घेते. मेथी जेवढी बारीक कट करता येईल ना तेवढी बारीक कट करून घ्यायची. ठेपले बनवण्यासाठी गव्हाचा पीठ 1 कप, जेवढी तुमच्या माणसांची क्वांटिटी असेल त्याप्रमाणे. चण्याचं पीठ 4 चमचे चांगले भरून, आणि हळद थोडीच, चवीनुसार मीठ. चटपटीत ठेपले लागण्यासाठी चाट मसाला नाही तर जंजिरा मिक्स करून घ्यायचा आहे. मी 1 पुडी घेते मिक्स करून. थोडाच 1 चमचा तेल, जास्त नाही. आणि यामध्ये जेवढी तुम्हाला मेथी पाहिजे असेल तेवढी मेथी मिक्स करून घ्यायची आहे. मी मेथीची क्वांटिटी थोडी जास्त घेतलेली आहे. पिठामध्ये जेवढी पाहिजे ना त्याच्यात थोडीच जास्त घेतलेली आहे, नाहीतर परफेक्टली घेतलेली आहे. थोडा पाणी मिक्स करून डो मळून घ्यायचा आहे, डो नीट करून घ्यायचा आहे. यामध्ये तिखट आवडीनुसार मिक्स करून घ्या. रेड चिली पावडर नाही तर ग्रीन चिली पेस्ट. माझ्याकडे टोफूचा क्रश आहे ना, तोही मी मिक्स करून घेते 4 चमचे. चवीपुरता मीठ आहे ना, जर टोफू टाकला तर चवीपुरता मीठ थोडा वाढून घ्या, कारण की टोफू यामध्ये मिक्स केलेले असल्यामुळे. टोफू म्हणजे सोयाबीनचा क्रश मिक्स करून घेतलेला आहे. माझ्याकडे जो चिली फ्लेक्सची पावडर आहे ती मिक्स करून घेते थोडी. तिखट आवडीनुसार मिक्स करून घ्या. एकदाच पाणी ओतून नाही घ्यायचं आहे, थोडा पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि डो मळून घ्यायचं आहे. याप्रमाणे डो मळून घ्यायचं आहे. आणि जास्तही पातळी मळून घ्यायचं आहे आणि जास्तही हाडी मळून घ्यायचं नाही. थोडा याच्यावर ऑइल थोडा ग्रीस करून घ्यायचं आहे. ऑइल ग्रीस करून ठेपले बनवायचे असतील तेवढा पीठ घेऊन असं गोला उंडा तयार करून लाटून घ्यायचं आहे. त्यामध्ये लाटून घ्यायचं आहे, जेवढे तुम्हाला ठेपले मोठे छोटे पाहिजे असतील त्याप्रमाणे. सुका पीठ लावून घ्यायचं आहे, गव्हाचा पीठ, आणि लाटून घ्यायचं आहे. जेवढी पातळ लाटता येईल ना तेवढी पातळ लाटून घ्यायची. आणि जर ही साईडची कडा आहेत ना, हे वाकड्या तिकड्या वाटतात ना, ह्यांना जर तुम्हाला सरळ करायचं असेल तर कोणत्या तरी प्लेटमध्ये छापा मारून घ्यायचा आहे आणि परफेक्टली राऊंड शेप तयार करून घ्यायची आहेत. नाहीतर अशाच पद्धतीत तुम्ही ठेपले बनवू शकता. तीनही याच्यावर पसरून घेऊ शकता. जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटून डब्याचं झाकण मी घेतलं आहे आणि याप्रमाणे प्रेस करून घ्यायचं आहे. साईडच्या कडा आहेत ना हे काढून घ्यायचे. छान असे पातळ असे ठेपले तयार होतात. एका कपात 8 ठेपले तयार होतात आणि छोटीशी बनवलेली आहे. तव्यावर ऑइल ग्रीस करून घ्यायचं आहे, स्प्रेड करून घ्यायचं आहे. तेलामध्येही ठेपले तुम्ही रोस्ट करू शकता, नाहीतर
घीमध्ये चांगले रोस्ट करून घ्यायचे. आणि मेथी जरी नॉर्मली कच्ची असेल ना या ठेपल्यांमध्ये नो प्रॉब्लेम काय. आणि मेथी जर नॉर्मली कच्ची असेल ना तर त्याचे कच्ची मेथी खाल्ल्याने बेनिफिट चांगले असल्यामुळे मेथी नॉर्मली कच्ची असेल तरीही प्रॉब्लेम. आणि रोस्ट चांगली करून घ्यायची आहे. तर एक आपला ठेपला तयार झालेला आहे. त्याचे ठेपले आता रोस्ट करून घ्यायचे. मी मेथीच्या 2 प्रकारे भाज्या बनवून घेणार आहे. टोफू मेथी भाजी बनवून घेणार आहे आणि मी हा ठेपला तर बनवूनच घेतला आहे, पण 2 पार्टमध्ये व्हिडिओ अपलोड करणार आहे कारण की लॉंग व्हिडिओ भरपूर होते सो त्याच्यामुळे. आणि ठेपला बोलला ना तर ठेपला हा दह्यासोबत 1 नंबर लागतो. म्हणून दही घेतलं आहे 4 चमचे. आणि दही चांगला फेटून घ्यायचं आहे. तुमच्या माणसांच्या क्वांटिटीनुसार दही घ्या. दही जास्त आंबटी नाही आणि फिक्काही नाही याप्रमाणे घेतलं. तडका लावण्यासाठी तेल, राई चांगली तडतडून घ्यायची. जिरा, हिंगने टेस्ट छान येते तडक्यात. थोडाच हिंग, लाल मिरची आवडीनुसार आणि कढीपत्ता, मीठ चवीनुसार. दही आणि तडक्याचा चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं. आणि मीठ जर कमी वाटत असेल तर ह्यामध्ये थोडा मीठ मिक्स करून घ्या. ठेपला आणि दह्याचा तडका सर्व करून घ्यायचा. दह्याचा तडका आणि दह्यासोबत जर चिल्ला खाल्ला ना तर 1 नंबर लागतोय. एकदा ट्राय करून नक्की बघा. मेथीचा ठेपला. आणि आज व्हिडिओवाल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि खायला आणि बनवायलाही विसरू नका. सेकंड व्हिडिओ दुसऱ्या पार्टमध्ये पाहायला विसरू नका.